Morning to all of you. So guys, गुड मॉर्निंगच आहे आपलं असं, ठीक आहे. तर आपण शिकतोय स्ट्रेट लाईन, आणि स्ट्रेट लाईन मध्ये आपण पाहिलं, स्ट्रेट लाईन मध्ये आपण ॲक्युट अँगल कसं फाइंड आउट करायचं त्याचे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. त्याचा एक ॲक्युट अँगलचा प्रॉब्लेम राहिलाय, तो मी आता तुमच्यासोबत डिस्कस करतो, आणि त्यानंतर आपल्याला इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, इक्वेशन स्ट्रेट लाईनचे आपल्याला कसे फाइंड आउट करायचे वेगवेगळ्या कंडिशनला, ते आता आपल्याला पाहायचंय. सो गाईज, ॲक्युट अँगलचा प्रॉब्लेम पाहून घ्या. Find the acute angle between the lines whose slopes are root 3 and 1 by root 3. root 3 and 1 by root 3. ठीक आहे. So लक्ष द्या. Find the acute angle between the lines whose slopes are root 3 and 1 by root 3. गाईज, आता आपल्याला स्लोप दिलेले आहेत रूट 3 आणि 1 बाय रूट 3. म्हणजे इथे इक्वेशन नाही दिलेलं आहे, डायरेक्टली आपल्याला दोन्हीचे स्लोपच दिलेले आहेत. म्हणजे खेळत बसायची गरज नाही, डायरेक्टली आपण करूयात. सोल्युशन. लेट slopes are m1 is equals to root 3 and m2 is equals to 1 by root 3. Right? So slopes are m1 is equals to root 3 and m2 is equals to 1 by root 3. Directly solve करायचं आपल्याला. Let theta be the acute angle between the lines. Okay, between the lines. जस्ट मिनिट, मी थोडं कॅमेराची मुवमेंट केली. हा, स्लोप्स आर m1 आणि m2 लिहून काढले. थीटा बी द ॲक्युट अँगल बिटवीन द लाईन्स. So therefore tan theta is equals to mod of is given by tan theta is equals to mod of m1 minus m2 whole divided by 1 plus m1 into m2. m1 means that root 3, m2 1 by root 3 whole divided by 1 plus m1 ची व्हॅल्यू root 3 into m2 ची व्हॅल्यू 1 by root 3. So root 3 गेट कॅन्सल. सो इथे डिवायडेड मध्ये काहीच नाही, म्हणजे 1 आहे. बरोबर आहे का? सो 1 आहे. मग काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. root 3 into root 3 root of 9 minus 1 into 1 1 divided by root 3 whole divided by हे 1 हे प्लस काय मिळालं? 1. समजलं काय? काय केलं आपण? root 3 into root 3 root 9 1 into 1 1 divided by root 3 1 plus हे 1. हा, रूट ऑफ 9 चा स्क्वेअर रूट किती मिळणार? 3 minus 1 divided by root 3 whole divided by 2. mod of 3 मधून 1 गेला, 2 by root 3 divided by 2. 2 गेट कॅन्सल. मॉड मध्ये मिळालं 1 by root 3. काय इज इक्वल्स टू tan theta. बरोबर आहे. सो देअरफॉर tan theta is equals to 1 by root 3. theta is equals to tan ला तिकडे शिफ्ट करा, tan चं मिळालं tan इनवर्स ऑफ 1 by root 3. सो देअरफॉर theta is equals to tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 by root 3 येते? तर ती मिळते पाय बाय 6, किंवा त्यालाच आपण लिहितो 30 डिग्री. ओके, ठीक आहे. सो गाइज, टेक द स्क्रीनशॉट.
It's very simple. So guys, next part. आता आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. बरं तुम्ही म्हणणार सर आपण याच्या अगोदर फाइंड आउट केलं ना इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, तर त्याचं इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन वेगळं आहे आणि आता कंडिशन नुसार आपल्याला इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड आउट करायचंय. म्हणजे कंडिशन फॉर पॅरलल लाईन. पॅरलल लाईन मध्ये दोन्ही लाईनचा स्लोप कसा असतो? सेम. आणि परपेंडिक्युलर मध्ये दोन्ही लाईनच्या स्लोपचा गुणाकार हा काय येतो? -1 येतो. काय येतो? -1. तर थोडं लक्ष द्यायचं. आता आपल्याला प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, काही वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, खूप कॉन्सन्ट्रेट करून पाहायचं. प्रश्न घेतोय मी, इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचे, पहा. Find the equation of line. Find the equation of line find the equation of line. राईट आहे. मुवमेंट होती ते थोडं राईट लाईन मध्ये आहे पाहिजे म्हणून मी थोडं फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन passing through the point 3,7 and parallel to line 3x plus 5y is equals to 26. Find the equation of line passing through the point 3,7 and parallel to line 3x plus 5y is equals to 26. राईट आहे. सो थोडं लक्ष द्या आपण काय म्हणतोय काय नाही ते. आता आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायला सांगितलंय. इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करा पासिंग थ्रू द पॉइंट 3,7. म्हणजे जे इक्वेशन ऑफ लाइन फाइंड आउट करायचंय, जो इक्वेशन ऑफ लाइन हमें फाइंड आउट करनी है वो पासेस होती है 3,7 में से. ओके. और जो आने वाली लाइन है, जो इक्वेशन ऑफ लाइन हमें फाइंड आउट करने के उसका वो पासिंग होती है 3,7 से, पैरेलल है इस लाइन के साथ में. लक्षात घ्या, जे इक्वेशन ऑफ लाइन आपल्याला फाइंड आउट करायचंय ते पासिंग थ्रू होते 3,7 मधनं आणि पॅरलल कोणासोबत आहे? या लाईन सोबत. म्हणजे येणारं इक्वेशन ऑफ लाईन आणि दिलेलं इक्वेशन ऑफ लाईन एकमेकाला कसे येतात? पॅरलल आहेत. म्हणजे यांचा अर्थ दिलेलं इक्वेशन ऑफ लाईन आहे आणि येणारं इक्वेशन ऑफ लाईन आहे, त्या दोन्ही लाईनचे स्लोप कसे असणार आहेत? सेम. का? कारण त्या दोन्ही लाईन कशा आहेत? पॅरलल आहेत. रिक्वायर्ड लाईन ऑफ लाईन, required equation of line and given equation of line are parallel to each other. That's why the slope of these two given lines are same. म्हणजे गिवन लाईनचा जो स्लोप आलाय तो तुमच्या कोणत्या लाईनचा असणार आहे? रिक्वायर्ड लाईनचा असणार आहे. का? कारण दोन्ही लाईन एकमेकाला कशा आहेत? पॅरलल आहेत. मग स्लोप पॉइंट फॉर्मचा यूज करायचा. म्हणजे आपल्याकडे पॉइंट आहे, आपल्याकडे स्लोप नाहीये. मग स्लोप नाहीये तर स्लोप माहित करायचा. मग कसा करायचा? तर जे गिवन लाईनचा स्लोप आहे तो स्लोप घ्यायचा. का? कारण ती पॅरलल आहे ना येणाऱ्या लाईन सोबत. मग पॉइंट आणि या लाईनचा स्लोप, हे स्लोप पॉइंट फॉर्मचा यूज करून इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायची. हे एक्झामला तुम्हाला 3 मार्कला किंवा 2 मार्कला विचारलं जातं. 3 मार्क किंवा 4 मार्क. तर लक्ष द्या, सॉल्व्ह कसं करायचं. सोल्युशन. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट आणि पॅरलल टू दिस लाईन. सो गिवन लाईन लिहून काढूयात आपण पहिले. गिवन लाईन काय दिलेली आहे? 3x plus 5y
minus 26 is equals to 0. So therefore slope of the given line is किती आहे सांगा बरं given line चा slope of the given line is minus a by b, means that minus 3 by 5, right? So slope of the given line is equals to minus 3 by 5. Okay, slope of the given line is minus 3 by 5. गिवन लाईनचा स्लोप मिळाला मला minus 3 by 5. स्लोप ऑफ द गिवन लाईन इज minus 3 by 5. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हा झाला गिवन लाईनचा स्लोप. मग आपल्याला तर रिक्वायर्ड लाईनचा स्लोप माहित पाहिजे, पण आपल्याकडे नाहीये ना. मग आपण लिहिणार इथे लेट m बी द स्लोप ऑफ द required line. Slope of the required line. Slope of the given line. Slope of given line is equals to minus 3 by 5. Is equals to minus 3 by 5. M be the slope of the required line. जी required line पाहिजे त्याचा slope काय कन्सिडर केला आपण, m. बरोबर आहे. So condition for parallel line. Condition for parallel line is m1 is equals to, condition for parallel line is m1 is equals to काय रे, m2. लक्षात घ्या काय म्हणतोय. गिवन लाईन लिहिलं, स्लोप ऑफ द गिवन लाईन फाइंड आउट केला. जी रिक्वायर्ड लाईन आहे त्याचा स्लोप आपल्याला माहित नाही, तो m कन्सिडर केला. लेट m बी द स्लोप ऑफ द रिक्वायर्ड लाईन. कंडिशन फॉर पॅरलल लाईन, कंडिशन फॉर पॅरलल लाईन इज m1 इज इक्वल्स टू m2. म्हणजे गिवन लाईन आणि रिक्वायर्ड लाईन एकमेकाला पॅरलल आहे, त्यामुळे दोन्ही लाईनचे स्लोप कसे असणार आहेत, इक्वल. सो देअरफॉर इथे लिहिणार, सो देअरफॉर स्लोप ऑफ required line is m is equals to minus 3 by 5. काउंट आहे बाबांनो, कारण ह्या दोन्ही लाईन गिवन लाईन आणि रिक्वायर्ड लाईन कशा आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. मग गिवन लाईनचा स्लोप m बी द स्लोप ऑफ द रिक्वायर्ड लाईनचा स्लोप m कन्सिडर केला. कंडिशन लिहिली, परपेंडिक्युलर असेल तर परपेंडिक्युलरची कंडिशन, पॅरलल असेल तर पॅरललची कंडिशन. आणि मग इथे लिहायचं स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज m इज इक्वल्स टू minus 3 by 5. सो रिक्वायर्ड लाईनचा स्लोप मिळाला. पासिंग थ्रू हे पॉइंट्स काय केले यायचं, required equation of line passing through 3,7 and having slope is minus 3 by 5 in a slope point form. In which form? Slope point form, कारण slope and point आहे त्याच्यामुळे. Required equation of line passing through the point 3,7 and having slope is minus 3 by 5. Required line slope minus 3 by 5. So in a slope point form. काय सांगतो आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म, आपण इथे मेन्शन करूयात. स्लोप पॉइंट फॉर्म काय सांगतोय, y minus y1 is equals to m in bracket x minus x1. y minus y1, x1 y1 ची व्हॅल्यू 7, m ची व्हॅल्यू minus 3 by 5, x minus x1 ची व्हॅल्यू 3. भागाकारातला 5 इकडे गुणाकारात 5 in bracket y minus 7 minus 3 in bracket x minus 3, 5 into y 5y, 7 5 35, minus 3 into x minus 3x, 3 3 9, minus minus plus 9, minus 3x ला इकडे शिफ्ट करा, plus 3x plus 5y minus 35 minus 9 बरोबर 0. म्हणजेच 3x plus 5y minus 44 is equals to 0. This is the required equation of line. पहिले गिवन लाईनचा स्लोप, नंतर रिक्वायर्ड लाईनचा स्लोप m कन्सिडर केलं. कंडिशन पॅरलल आहे का परपेंडिक्युलर ती, मग रिक्वायर्ड लाईनचा स्लोप पॅरलल असेल तर जशाचा तसा गिवन लाईनचा जो स्लोप आहे तोच रिक्वायर्ड लाईनचा स्लोप. जर इथं कंडिशन परपेंडिक्युलर लाईनची असेल, कोणती असेल परपेंडिक्युलर लाईन, तर गिवन लाईनचा जो स्लोप मिळाला आहे त्याचा रेसिप्रोकल करायचा. म्हणजे minus 3 by 5 आहे तर 5 by 3 करायचं, आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहायचं आणि पॉझिटिव्ह असेल तर
निगेटिव्ह. म्हणजे पॅरलल मध्ये दोन्ही लाईनचे स्लोप सेम आहेत म्हणून जशा तसाच लिहिलाय रिक्वायर्ड लाईनचा स्लोप. पण कंडिशन जर परपेंडिक्युलरची असेल इथं तर परपेंडिक्युलर मध्ये गिवन लाईनचा जो स्लोप आलेला आहे त्याचा सरळ उलट करून टाकायचं. -3/5 आहे तर रिक्वायर्ड लाईनचा स्लोप येणार 5/3. मायनस पण उडून जाते फक्त काय येणार 5/3. 3/5 चा 5/3 निगेटिव्ह पण उडून जातो. दॅट्स ऑल. टेक द स्क्रीनशॉट गाइज. चला नेक्स्ट पहा. थर्ड क्वेश्चन पाहून घ्या. Find the equation of line passing through the point 2 comma -3 and parallel to the line 4x minus y plus 7 is equals to 0. So given line is काय दिलेली आहे given line 4x minus y plus 7 is equals to 0. So slope of the given line चा slope काय असणार आहे -a by b. b means that -1 म्हणजे minus get cancelled. 4/1 means that 4. Let m be the slope of the required line. Let m be the slope of the required line. m काय स्लोप हा स्लोप आहे रिक्वायर्ड लाईनचा. मग कंडिशन फॉर पॅरलल लाईन m1 is equals to m2. स्लोप ऑफ द रिक्वायर्ड लाईन इज m आहे. m ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4. So required equation of line passing through 2 comma -3 and having slope is 4 in a slope point form. Y minus y1 is equals to m in bracket x minus x1. Y minus y1 x1 y1 ची value -3 minus into minus plus 3. m ची value 4 in bracket x minus x1 2. बरोबर आहे. So y plus 3 is equals to 4 into x 4x 4 2 8. हे x हे पॉझिटिव्ह आहे म्हणून या सर्व टर्म्स तिकडे शिफ्ट करा. 0 is equals to 4x plus y तर -1 हे -8 plus 3 तर -3 means that finally 4x minus y minus 11 is equals to 0. That's all. काय केलं given line slope of the given line minus a by b. मग रिक्वायर्ड लाईनचा स्लोप काढायचा आपल्याला तो माहिती नाहीये. लेट m be the slope of the required line. कंडिशन फॉर पॅरलल लाईन कारण पॅरलल लाईनची कंडिशन m1 is equals to m2. तो स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईनचा स्लोप काय असणार आहे जो गिवन लाईनचा आहे तोच का कारण लाईन हे पॅरलल आहे तर रिक्वायर्ड लाईन आणि गिवन लाईन m is equals to 4. The required equation of line passing through that point and having slope is what 4. So in a slope point form y minus y1 is equals to m in bracket x minus x1 and we will get the final answer. Okay, let's take the screenshot. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण.
fourth one. पॅरलल लाईन मध्ये रिक्वायर्ड लाईन्स आणि गिवन लाईनचा स्लोप कसा असतो? सेम. फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट 4,5 and perpendicular to the line 7x minus 5y is equals to 420. Solution: given line is 7x minus 5y minus 420 बरोबर 0. लक्ष द्या, क्वेश्चन का पूर्ण व्यवस्थित वाचायचा पहले. फर्स्टली आप रीड करना. क्वेश्चन क्या दिया हुआ है हमें? फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन. इक्वेशन ऑफ लाइन फाइंड आउट करनी है पासिंग थ्रू द पॉइंट. जो इक्वेशन ऑफ लाइन फाइंड आउट करनी है वो पासिंग होती है 4,5 में से और वो परपेंडिकुलर है ये लाइन के साथ में. तो हमें इक्वेशन ऑफ लाइन फाइंड आउट करने के लिए 3 फॉर्मूलेज है. स्लोप पॉइंट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म. तो यहाँ पे 2 पॉइंट्स नहीं, इसलिए इसका 2 पॉइंट फॉर्म का बात ही खत्म. बाद में हमारे पास में एक्स इंटरसेप्ट वाई इंटरसेप्ट नहीं है तो डबल इंटरसेप्ट फॉर्म भी बाजू में हो गया. अब रहा सवाल स्लोप पॉइंट फॉर्म का. तो हमारे पास में पॉइंट है और ये जो गिवन लाइन है उससे हम स्लोप निकालेंगे, तो इसलिए हम स्लोप पॉइंट फॉर्म का यूज करेंगे. तो मुलांनो गिवन लाइन लिहून काढली ax plus by plus c is equals to 0. So slope of given line is minus a by b, minus a by b. So the answer is 7/5. Right? Let m be the slope of the required line. M be the slope of the required line. Required line का slope हमने क्या कंसिडर कर दिया? m. Required means that जो हमें चाहिए, जे पाहिजे तब चलते. m be the slope of the required line. So condition for perpendicular lines, m1 into m2 is equals to -1. given line चा slope, required line चा slope m. कंडिशन जी आहे ती पॅरलल परपेंडिक्युलर तर परपेंडिक्युलर आहे म्हणून काढली. m1 into m2 is equals to -1. मग स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाइन इज, रिक्वायर्ड लाइनचा स्लोप काय असणार आहे? तर कंडिशन ही परपेंडिक्युलरची आहे त्यामुळे गिवन लाइनचा जो स्लोप मिळाला आहे त्याचा रेसिप्रोकल करून त्याचा रेसिप्रोकल हा आपला स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाइन असणार आहे. तो गिवन लाइनचा स्लोप आहे 7/5 तर रिक्वायर्ड लाइनचा स्लोप असणार आहे हे पॉझिटिव्ह आहे तर -5/7. 7/5 तर 5/7 आणि पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह. रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू कोणते पॉइंट्स आहेत? 4,5 and having slope is -5/7 in a slope point form. Y minus y1 is equals to m in bracket x minus x1. Y minus y1, x1 y1 5, m ची व्हॅल्यू -5/7, x minus x1 व्हॅल्यू ऑफ x1 4. सो y हे डिवाइडेड मधलं 7 इकडे मल्टिप्लाय मध्ये घ्या. 7 in bracket y minus 5 in bracket x minus 4. 7 into y 7y. 7×5 35. -5 into x -5x. minus into minus plus 5×4 20. -5x आहे इकडे आल्यावरती +5x plus 7y -35 plus 20 आहे तर -20 बरोबर 0. 5x plus 7y minus 55 is equals to 0. That's all guys. Required equation of line.
इसके नंबर ऑफ प्रॉब्लम सॉल्व कीजिए, बहुत इजी है, बहुत इजी, कुछ भी कॉम्प्लिकेशन नाही इसमें, कुछ भी त्याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये, फक्त व्यवस्थित करायला पाहिजे. सो गाइस, ये हमारे पूरे प्रॉब्लम्स है. आज के हमने इतने प्रॉब्लम्स देख लिए हैं, ठीक है. तो अब जो कुछ भी रिमेनिंग है, एक 2 या 3 प्रॉब्लम्स है, मैं आपको अपने ग्रुप पे वो फोटो सेंड कर दूंगा. वो प्रॉब्लम्स आपको होमवर्क के लिए वो आपने सॉल्व करना है, ठीक है गाइस. तो चलिए, अभी हमारा आज का लेक्चर खत्म हो चुका है. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन कंडीशन के हिसाब से किस तरीके से फाइंड आउट करना है ये अब हमें पता चल गया है, ठीक है गाइस. तो थैंक यू, हैव अ गुड डे, बाय बाय टू ऑल ऑफ यू. टेक द स्क्रीनशॉट गाइस और सॉल्व कीजिए, जो मैंने दिए ना आपको पूरे प्रॉब्लम्स वो सॉल्व करना है आप सभी को.